सिल्लोड आणि मराठवाड्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रासाठी ही अत्यंत दुःखद बातमी आहे. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी आणि सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या घटनेमुळे सिल्लोड शहरावर शोककळा पसरली आहे. नफिसा बेगम यांच्या निधनाने केवळ अब्दुल सत्तार यांच्या कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण सिल्लोड परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समर्थक, नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त केली जात असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नफिसा बेगम या केवळ एका प्रभावी नेत्याच्या पत्नी म्हणून ओळखल्या जात नव्हत्या, तर त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली होती. सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी शहराच्या विकासाला प्राधान्य दिलं. पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि स्थानिक प्रश्न यांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी प्रशासनात ठसा उमटवला होता. नागरिकांच्या अडचणी ऐकून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष पुढाकार घेणं हे नफिसा बेगम यांच्या कार्यशैलीचं वैशिष्ट्य मानलं जात होतं. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, त्यामुळे त्या सिल्लोडच्या राजकारणातील ठळक चेहरा म्हणून ओळखल्या जात होत्या. नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सिल्लोड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव सिल्लोड येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या अंत्यसंस्कारासाठी राज्यातील अनेक राजकीय नेते आणि मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान आमदार अब्दुल सत्तार हे मराठवाड्यातील प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी पूर्वी मंत्रिपद भूषवले असून राज्याच्या राजकारणात त्यांची सक्रिय भूमिका राहिली आहे. अशावेळी त्यांच्या कुटुंबावर आलेल्या या दुःखद घटनेमुळे राजकीय वर्तुळातूनही संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.